हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत इनविजिबल नेकलेस कसा बनवावा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडलाच तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी लागणारे मटेरियल 4 mm मोती, त्याचबरोबर आपल्याला गिअर वायर लागेल. इथे मी चेन घेतलेली आहे म्हणजे मागे आपल्याला कमी जास्त साईज करण्यासाठी. त्याचबरोबर पेंडंट कोणत्याही प्रकारचे तुम्ही यूज करू शकता. मी इथे व्हाईट कलरचे स्टोन घेतलेले आहे. त्याचबरोबर लॉक बीड्स, 2 जंप रिंग, हुक, कटर आणि राऊंडर. सुरुवातीला आपल्याला गिअर वायरचा तुकडा कट करायचा आहे. आपल्या गळ्याच्या भोवती माप घ्यायचं आहे. मी एवढा तुकडा कट करून घेतलेला आहे. जेवढं आपल्या गळ्याच्या भोवती माप आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. या पद्धतीने. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, याला लॉक बीड्स टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने. त्यानंतर लगेच आपल्याला इथे जंप रिंग ॲड करायची आहे. थोडे निसटण्याचे चान्सेस असतात. लगेच जंप रिंग टाकून घेते. अंगठ्याच्या साहाय्याने इथे थोडंसं टाईट पकडा. आता काय करायचं, जंप रिंग यामधून आपल्याला हे असं बाहेर काढायचं आहे आणि लॉक बीड्समधून पुन्हा ते बाहेर काढायचं आहे. पाहू शकता मी ते वरती घेतला. आता आपल्याला राऊंडरच्या साहाय्याने इथे टाईट करायचं आहे. या पद्धतीने आलं पाहिजे. आता ही जी आपण बीड्स टाकून घेतल्यानंतर इथे मी एक लॉक बीड्स टाकला होता आणि अटॅच केला होता म्हणजे राऊंडरच्या साहाय्याने. मी पुन्हा दाखवतेच तुम्हाला. तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक मोती टाकायचा आहे. या पद्धतीने मोती टाकल्यानंतर पेंडंट इथे आणायचं. ऑलरेडी मी इथे एक अटॅच केला होता त्यामुळे असं खाली पडत नाही आहे. आता ते कसं अटॅच करायचं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुन्हा एक मोती टाकून घेऊया. मोती टाकल्यानंतर लॉक बीड्स टाकला. लॉक बीड्स इथे एंडला आणायचा. अंगठ्याच्या साहाय्याने हे सर्व टाईट पकडायचं आणि आपल्याला लॉक बीड्स राऊंडरच्या साहाय्याने असं प्रेस करायचं आहे म्हणजे हे पॅक होऊन जाईल. या पद्धतीने. थोडंसं मी साईज जास्त सोडली इथे. आता एक आपण इथे अटॅच करूया. थोडंसं कमी गॅप ठेवूया. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही इथे हवं तर तुम्ही इथे 3 यूज करू शकता. 1, 2 आणि 3, 4, 5, 6 या पद्धतीने. पण मी इथे घेतले. इथे थर्डमध्ये इथे 4 आणि 5 आणि नंतर पॅक करणार आहे. सो आता पुन्हा एक दाखवते. एक लॉक बीड्स घ्यायचा. इथे आणायचा. थोडंसं कमी गॅप ठेवला. आता मागे अंगठा असा टाईट लावा आणि राऊंडरच्या साहाय्याने त्याला प्रेस करा म्हणजे ते पॅक होऊन जाईल लॉक बीड्स. थोडंसं किचकट काम आहे.
पुन्हा एकदा मोती, स्टोन, परत एक मोती अटॅच केला आणि लॉक बीड्स या पद्धतीने पूर्ण एंडला आणलं. लॉक बीड्स आपल्याला लॉक करून घ्यायचं या पद्धतीने. तिसरं आपण इथे पॅक करूया. तुम्हाला हवं तर असं चेक करा मिडलला येते का. या पद्धतीने असं मिडलला यायला पाहिजे. थोडी मी कमी कमी साईज सोडलेली आहे जसं खाली येईल. सिक्वेन्सनुसार मोती, पेंडंट, मोती आणि पुन्हा एकदा लॉक बीड्स. पुन्हा एकदा आपण ते प्रेस करून घेऊया. सेम मी इकडे 2 अटॅच करून घेते. आता पाहू शकता या पद्धतीने मी अटॅच करून घेतलं आहे असं. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा जम्परिंग ॲड करायचे आहे. पुन्हा तुम्ही पाहू शकता एक मी लॉक बीड्स टाकला, त्यानंतर लगेच जम्परिंग ॲड केली, लॉक बीड्स टाकून घेतला, जम्परिंग, लॉक बीड्स थोडं खाली घ्या, हे फोल्ड करायचं असं या पद्धतीने आणि लॉक बीड्सच्या होलमधून बाहेर काढायचं. लॉक बीड्सवरती घ्यायचा थोडा आणि प्रेस करायचं. अटॅच झालं. आता मी ते एक चेन घेतली होती ती मी या साईडला अटॅच करते. जम्परिंग आहे ती थोडीशी ओपन करायची. जम्परिंग मी ते थोडीशी अटॅच ओपन करून घेतली. त्यामध्ये आपल्याला ही साखळी टाकायची आहे आणि राऊंडरच्या साहाय्याने जम्परिंग अशी पॅक करायची आहे. या पद्धतीने. आता इकडे आपल्याला हुक ॲड करायचा आहे. त्यासाठी थोडंसं मी हुक ढिला करून घेते, जम्परिंग टाकून घेते. असं आणि हुक पॅक करते. इथे तुम्ही ॲडजस्टेबल करू शकता कमी जास्त. या पद्धतीने